गप्पांची मैफिल गप्पांची मजा टोमॅटो FM 94.3 एकदम फ्रेश. टोमॅटो टाइम. संध्याकाळचे 6 वाजलेत. रंकाळ्याचं पाणी ठेक्यावरती गावागावात आवाज कानावरती कुस्तीच्या फळाचा टंका वाजतो इथल्या मातीचा वास्तू सणात लावतो. रंकाळ्याचं पाणी ठेक्यावरती गावागावात आवाज कानावरती जसा कुस्तीच्या फळाचा टंका वाजतो इथल्या मातीचा वास्तू सणात लावतो. जगण्याची रीत न्यारी कोल्हापुरी शान ही दोस्ती यारी प्रेमाची ही इथली भाषा वेगळी इथल्या घरोघरी मनोमनी घुमतो कानावरी. टोमॅटो 94.3 टोमॅटो 94.3 टोमॅटो 94.3 टोमॅटो FM पर वास्को दी भामा आपके साथ है तो बहुत सारी बातें करेंगे. आणि आज माझ्या बरोबर असे 3 गेस्ट आहेत. माझ्याकडे गेस्ट कोण आलेत हे मला माहिती आहे, पण आमच्या लिस्नर्सना माहिती नाहीये तुमची नावं, तर मला ओळख करून द्या ना. तुझ्यापासून सुरुवात करूया आपण. हॅलो कोल्हापूरकर, माझं नाव इरा. हॅलो कोल्हापूर, माझं नाव आहे ईशान. हॅलो कोल्हापूरकर, माझे नाव सृष्टी आहे. सृष्टी आहे. ओके, सृष्टी, ईशान आणि इरा आता आपल्या बरोबर आहेत. तर ही 3 जण वर्कशॉपमध्ये होती. बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळालेल्या आहेत वर्कशॉपमध्ये. धमाल मजा मस्ती आली. हो. तर आपण सुरुवात करूया. गप्पा मारायला आवडतात का ईशान गप्पा मारायला? मला खूप आवडतात. ईशान, मग मला तुझं सुट्टीचं रुटीन हवंय बाबा. मला तर सुट्टीचा इतका कंटाळा येतो एका पॉइंट नंतर. मी रोज सकाळी उठतो 5 वाजता आणि मग 6 ते 7 मी स्विमिंग करतो. त्याच्यानंतर मी 10:30ला नाश्ता करून मी खेळायला जातो आणि मग त्याच्यानंतर माझी बॅडमिंटनची क्लासेस असते. त्याच्यानंतर मी थोडं अजून खेळतो, घरी येतो, माझं जेवण झाल्यानंतर मी झोपतो. ओके ईशान, तुझ्याकडनं एक चांगली गोष्ट मी आता शिकणार आहे. भल्या पहाटे 5ला उठायचं. क्या बात आहे. ईशानचं रुटीन मला काय आलेलं आहे. सृष्टी, मग काय प्लॅनिंग काय आहे अजून उरलेल्या सुट्टीमध्ये? काय करायचं ठरवलंय? आता मी आधी मी झेनिथ तायक्वोंडोला हे होते, ब्लॅक बेल्ट म्हणजे रेड बेल्ट होते. मग ते आता मी करत आहे. आणि मग माझ्या पप्पांनी म्हटले की आपण इथे टोमॅटो FMला चांगले शिकवतात, तिथं आपण आवाजचं हे करूया म्हणून सांगितलं 10 दिवस. अच्छा, म्हणजे हे तुझं रुटीन होतं. इरा, तुझं रुटीन सांग मला काय आहे. सकाळी किती पण वाजता उठायचं आणि मग माझं सगळं आवडते, मी काहीतरी करत बसते, पेंटिंग करायचं, खेळायला जायचं, मग जेवते आणि मग काहीतरी टाइमपास करायचा दुपारी, मग परत खाली खेळायला जायचं आणि मग जे काय आजी सांगेल ते ऐकून घ्यायचं आणि मग जेवण करून पुस्तक वाचत झोपायचं. क्या बात आहे. गाणी ऐकायला आवडतात? हो. तर मी काय म्हणते, गाणी ऐकूया, गप्पा मारूया. ओके, तो वास्को के साथ है. आणि ईशान, इरा, सृष्टी सुद्धा माझ्या बरोबर आहे. त्यामुळे ऐकत राहा 94.3 FM एकदम फ्रेश. वास्को द भामा आणि तुम्ही 94.3 FM एकदम फ्रेश. मूड फ्रेश करणारी गाणी और क्या चाहिए आपको लाईफ में. तर आता माझ्या बरोबर आहेत इरा, ईशान आणि सृष्टी. ही 3 जण RJ लिटिल वर्कशॉपमध्ये होती. तर त्यांच्या बरोबर आज आपण गप्पा मारतोय. तर तुम्हाला मी माझा एक किस्सा सांगू का, की मी 4थीला होते. कितवीला? 4थी. ओके, मी 4थीला होते आणि तेव्हा मला विचारलेलं आमच्या टीचरनी की वास्को तुला काय बनायचंय मोठेपणी, आणि त्यावेळेला मी उत्तर दिलेलं मला एअर हॉस्टेस बनायचंय. ओके, तर आता सृष्टी तू मला सांग की तुला काय व्हायचंय मोठं होऊन, काय बनायचंय? मला मोठे होऊन RJ बनायचे. पण मग काय त्याच्यासाठी, आता मी तुला एक विषय दिला, कोल्हापुरातले रस्ते, काय बोलणार तू? कोल्हापुरातले रस्ते आता त्याच्यामध्ये खडकतीन झाले म्हणून गाड्या चालवता येणार माणसांना. मग आता आपण उडणाऱ्या गाड्यांचा शोध लावूया का?
हो, मी पेपरमध्ये वाचलंय, म्हणजे पुढारीच्या विश्वसंचारमध्ये परवाच आता त्यांनी दिलेलं स्पेसशिपचं युग चालू होणार, म्हणजे Yes. हा. एअरकास्टचं. बघितलेलं हा ईशान. येस. मी ऐकलं होतं की जे असं असतंय ना फ्लाइंग कार्स, ते त्याचा शोध लागलाय ते बँगलोरमध्ये, कारण तिकडे खूप हे असते ना ट्रॅफिक, म्हणून तिकडे त्यांनी एअर फ्लाइंग कार्सचं केलंय शोध. क्या बात आहे. म्हणजे अजून मी एअर होस्टेस होऊ शकते. हो, तू होऊ शकतेस. होऊ शकते मी. काय कॉन्फिडन्स दिलाय मला. ओके पण ईशान. तू हा. आरजे चांगली आहे. मग पार्ट टाइम जॉब करू का मी? हा, पार्ट टाइम हा. जॉब कर. ईशान, तुला कोण व्हायचंय मोठा होऊन? मला मोठं होऊन मी आतापर्यंत असं सोचलं नाही आहे. मी असं शेफ बनू शकतोय, इंजिनियर बनू शकतोय. आणि इरा, तुला काय व्हायचंय मोठा होऊन? मी जेव्हा मोठी होणार आहे तेव्हा मला खूप ऑप्शन्स आहेत. मला ऍक्च्युली माझी दरवर्षी चेंज होत राहतं, पण आता मी फिक्स केलंय तीन आहेत. एक आरजे तर होणार आहे, किंवा IAS होणार आहे, किंवा डॉक्टर होणार आहे. क्या बात है. मूड फ्रेश करणारी गाणी ऐकत ऐकत आमच्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत. त्यामुळे ऐकत राहा 94.3 रेडिओ FM एकदम फ्रेश. आरजे लिटिल वर्कशॉप झाला आणि त्यातली 3 जण म्हणजे ईशान, इरा आणि सृष्टी माझ्या बरोबर आहेत. त्यांच्याबरोबर आपण भरपूर साऱ्या गप्पा मारतोय. आता आहे ना, आपण एक मस्त गेम खेळूया बरं का. मी तुम्हाला एक वाक्य सांगणार. आर यू रेडी? Yes. सुरुवात करूया आपण सृष्टीपासून. सृष्टी, मी तुला एक वाक्य सांगते आणि ते फास्ट म्हणून दाखवायचं मला. ओके? चटईला टाचणी टोचली. चटईला टचणी टचली. हा, एकदाच नाही म्हणायचं, बार बार बोलणे का. चटईला टचणी टचली, चटईला टचणी टचली, चटईला टचणी टचली, चटईला टचणी टचली, चटईला टचणी टचली. क्या बात आहे. हा ईशान. चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटणी. चटणीला कोण टोचलं? कुणीतरी कोणाला तरी टोचलंय. इरा, मग चटईला टाचणी टोचून दाखवा मला. चटईला टाचणी टोचली, 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 चटईला टाचणी टोचली. क्या बात आहे. आता वर्कशॉप मध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकलाय. काय लक्षात राहिलंय ईशान? मला ते असे एक्सरसाइजेस लक्षात राहिले जे शिकवले होते, आणि आम्हाला असं शिकवलं होतं की ते रेडिओमधनं कसं सगळं जातं, ते एअरवेव्ज, साऊंड वेव्ह सगळे रेडिओमध्ये कशी येतात. आणि मला हे पण लक्षात राहिलं की आवाज कसं येतो. आवाज कसा येतो. ओके सृष्टी, तुझ्या काय लक्षात आहे वर्कशॉप मध्ये शिकवलेलं? मला पण एक्सरसाइज लक्षात आहेत. व्हॉइस कल्चर, व्हॉइस, पोटातून आवाज कसा काढायचा, त्यानंतर तबल्याचे बोल. ओके ओके. मग इरा, तुझ्या काय लक्षात आहे? म्हणजे जे कोण टीचर्स आले त्यांचे थोडे थोडे पार्ट्स मला अजून लक्षात आहेत. पण मला सांगायचं झालं की मला भानुताईचं लेक्चर खूपच आवडलंय. तिने जे क्रॉसवर्ड घेतलेत आमच्याशी, म्हणजे ते विचार पण करायला लागला आणि आमची मैत्री पण घट्ट झाली त्याच्यामध्ये. तिने आमचे गेम्स पण घेतले, ते पण आवडलं. आणि जे बाकीच्या टीचर्सने एक्सरसाइजेस घेतले, आणि मला वर्कशॉप खूप आवडलाय. खूप आवडलंय, म्हणजे आरजे होणं मनावरती घेतलंय. तर आता माझ्या बरोबर आहेत ईशान, इरा आणि सृष्टी. त्यांच्या बरोबर आपण भरपूर साऱ्या गप्पा मारणार आहोत आणि गेम सुद्धा खेळणार आहोत. त्यामुळे ऐकत राहा 94.3 रेडिओ FM एकदम फ्रेश. मी वास्को द भामा आणि तुम्ही ऐकता 94.3 रेडिओ FM एकदम फ्रेश. आणि ईशान, तुला माहिती, मला ना खूप फिरायला आवडतं. आणि मी असं ऐकलंय की तू कुठंतरी जाऊन आलायस बाबा, म्हणजे एक स्पेशल ट्रिप करून आलायस तू. सांग ना मला तुझ्या ट्रिप बद्दल. कुठे गेलेलास तू? हा, मी व्हिएटनामला जाऊन आलोय. तर मी तिकडची एक गंमत सांगतो. Yes. तर काय झालं होतं की तिकडे आम्ही असं एक फणसाचं केक घेतलं होतं. तर मग तिकडे ते माझ्या बॅगेत होतं. आणि मग एकदा मला असं मला माझ्या मम्माला आणि दीदीला खूप भूक लागली, म्हणून आम्ही ते उघडलं ते खायच्यासाठी, आणि मग त्याचा किती घाण वास येत होता. ओके. आणि सृष्टी, तू कुठं फिरायला गेलेलीस? गावी गेले की मामाला मी पहिला तिथं गेल्यावर मी माझ्या आजीला मिठी मारते, आजोबांना मिठी मारते. मग मला आजी जेवायला तीन घालते, आणि मग आजी मला पाहिजे ते घेऊन देते. तिथं राहायला असलं की मग आम्ही दररोज दुपारचं आईस्क्रीम खायचं. रोज? होय. इरा, तुझं काय, कुठं जाऊन आलीयस फिरून सुट्टीत?
आता आम्ही गोव्याला गेलेलो, पण आता माझी ताई आली आहे पुण्यावरून, आत्तू आली आहे, आजी आली आहे. ओके, क्या बात आहे. आता तुमची सुट्टी संपत आली आहे ईशान, तर काय सुट्टी संपल्यानंतर सुट्टीतली कोणती गोष्ट मिस करणार आहेस तू खूप? घरी राहायचं. सृष्टी, तू काय मिस करणार सुट्टी संपल्यावर? मी आता जे जे काय शिकले ते मिस करणार. वा, मला इतकं भारी वाटतंय. इरा, ईशान आणि सृष्टी माझ्या बरोबर आहेत. आणि इरा, मी असं ऐकलंय की तू तुझ्या आजीची नक्कल करतीस, तू ती मला करून दाखवणार आहेस थोड्याच वेळात. ओके, तोपर्यंत मूड फ्रेश करणारी गाणी एन्जॉय करूया. ऐकत राहा 94.3 मीडिया FM एकदम फ्रेश. मी वास्को द भामा आणि तुम्ही ऐकता 94.3 मीडिया FM एकदम फ्रेश. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की इरा तिच्या आजीची छान नक्कल करती. इरा तर आपल्याला नक्कल करून दाखवणार आहे. रेडी इरा? येस. अगं इरा, ये लवकर इथं. चल, जेवायला वाढलंय, हात धुवून ये पटपट. एवढा वेळ का बसतीस तिकडे वाचत? आजी ओरडत असती. ओके, ईशान तू? माझा असं फ्रेंडचा जो असं भाऊ आहे तो येत असतोय, तर मी त्याची करू शकतोय. येस, सांग ना मला. ईशान, येणार आहेस काय तू खेळायला, असं बोलत असतोय तो सर. ओके, आता माझा शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही वर्कशॉप अटेंड केलं, हो. छान शिकला वर्कशॉप मध्ये, रोज नवीन नवीन लेक्चर. एक्सपिरियन्स कसा होता ईशान? हॅलो, मी ईशान. मला वर्कशॉप खूप आवडली होती आणि त्याच्यामध्ये मी खूप गंमत आणि मज्जा केली होती. आणि मग मला खूप मिस होणार सगळे टीचर्स वगैरे आणि फ्रेंड्स. ओके, सृष्टी, वर्कशॉपचा एक्सपिरियन्स कसा होता? हॅलो, मी सृष्टी. मला खूप आवडलं वर्कशॉप, कारण की इथं मला भरपूर काही शिकायला मिळाले आणि मी इथं खूप मिस करणार. आणि हे शिक्षक खूप चांगले आहेत, ह्यांनी मला भरपूर काही शिकवले. मी मैत्रिणींना पण मिस करणार, कारण ते पण चांगले आहेत, जास्त करून इराला. इरा, वर्कशॉपमध्ये काय मिस करणार? हॅलो, मी इरा आणि मी पूर्ण वर्कशॉपच मिस करणार, पूर्ण टोमॅटो FMच मिस करणार. एस्पेशली ती रूम जिथं आम्ही बसलेलो आणि तो टेरेस. मी सगळ्या आजीजना मिस करणार, सगळ्या फ्रेंड्सना मिस करणार, खूप काही काही मिस करणार. आणि जेव्हा आमचा सेकंड डे होता तेव्हा जे आलेले सर, त्यांनी आम्हाला डोरेमॉनचा आवाज काढायला सांगितलं, तो मी सगळ्यात जास्त मिस करणार आहे. आणि काय मिळालं वर्कशॉपमधून तुला? खूप काही काही मिळालं, एक्सपिरियन्सेस मिळाले, दुसऱ्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यू मिळाले, व्हॉइस मॉड्युलेशन ते सगळं आहेच, कारण की त्याच्यासाठीच वर्कशॉप केलेला. आणि आत्ता ज्या गप्पा मारतात ते मला फारच आवडल्यात. फारच आवडल्यात ना. पण आता तुम्ही निघणार आहे तिघही, मला दादा बाय बाय करणार आहे, त्यामुळे तुम्ही तिघांनी मिळून काय म्हणायचंय आमच्या सगळ्या लिस्नर्सना? ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM एकदम फ्रेश. क्या बात आहे. माझा मूड आता जरा काही फ्रेश नाहीये, कारण ही तिघ जण चाललेली आहेत. पण तुम्ही परत येणार ना भेटायला, गप्पा मारायला? क्या बात है. आता ईशान, सृष्टी आणि इरा निघतायत, मला टाटा बाय बाय करतात. पण वास्को दी भामा आपके साथ है तो बहुत सारी बातें करेंगे. ऐकत रहा 94.3 मीडिया FM एकदम फ्रेश. तेरी प्यारी वाली बातों से मैं कहीं खो न जाऊं यहीं, तेरे फ्रेश वाले गानों से मेरा दिल भिगा ले अभी. टोमैटो